आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वहिनी, तुम्ही काढा प्यायलात ना, तुम्ही आराम करा ना, तुम्हाला बरं वाटेल। सकाळपासून त्रास वाढतच चाललाय। आधी असं कधी झालं की लगेच बरं वाटायचं, त्यावेळी काय होतंय कळतच नाही। तुम्हाला काही होणार नाहीये, काळजी करू नका। वहिनी वहिनी, काय झालं? अजूनही बरं नाही वाटत आहे का? नाही म्हणजे या आधी तुला अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी असं पडून राहिलेलं नाही पाहिलंय। तेच तर ना, मला तरी कुठे हौस आहे बसून राहायची। काय होतंय नेमकं? खूप थकल्यासारखं होतंय। वहिनी वहिनी, बसा तुम्ही। अमृता वहिनी, काय झालं वहिनीला? एनिथिंग सिरियस? नाही माहित, त्यांना कालपासून हेच होतंय। तुला विचारलंय का मी? अहो पण तुम्ही बघताय ना, त्या काही बोलण्याच्या स्थितीत नाही आहेत। तू काय स्पोक्स पर्सन आहेस का वहिनींची? हा, आणि तुला विचारलं नाहीये ना तर मध्ये मध्ये बोलू नकोस। तारा, इनफ, मांडायची गरज नाहीये। आणि काय ग, तुला काय माहित? झालं असेल काहीतरी फूड पॉइझनिंग किंवा व्हायरल, अशातलं काही असेल। नाही, मला ना वेगळीच शंका वाटते। बहिणी, मला असं वाटतंय तुम्ही गरोदरपणाची तपासणी करून घ्यायला हवी। नाही, मला ते नाव सुद्धा नकोय। प्रेग्नन्सी टेस्ट ऐकलं की अंगावर काटा येतो। नाही, काय ग, तुला खूप माहिती आहे का? हा, प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगतेस ते? डॉक्टर आहेस तू? जरा शांत बसा। माफ करा, पण मला वाटतंय आपण हे सगळं तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवं। माझ्या खूप वर्षापासूनची ही इच्छा आहे, आपल्या घरात पाळणा हलावा, पण त्यासाठी मला कुणाला त्रास नाही द्यायचा। तू हे तुझ्या इच्छेविरुद्ध करावंस असं माझं अजिबात म्हणणं नाहीये। मला ते आवडणार नाही, कारण तू माझी लाडकी सून आहेस। तू जरा गप्प बसतेस? आम्ही बघू काय करायचंय ते। तू कोण आहेस डिसिजन घेणारी? अहो पण आपल्या चौघींमधून कोणालाच या गोष्टीचा अनुभव नाहीये म्हणून बोलते मी। अनुभव नाहीये, पण मला माहितीये माझ्या फ्रेंड सोबत सुद्धा असंच काहीतरी झालं होतं। आणि जेव्हा तिने टेस्ट केली होती ना, तेव्हा ती पॉझिटिव्ह आली। मी आलेच। अमृता वहिनी, जर पॉझिटिव्हच येणार असेल टेस्ट तर चांगलंच आहे ना तुमच्यासाठी। डोंट वरी वहिनी। वहिनी, मी आहे तुमच्यासोबत। मूर्ख, नाही नाही नाही, ऐश्वर्या, या घरात पाळणा न हलू देण्यासाठी तू खूप मेहनत घेतलीस। इतकी वर्ष नीलला तू स्वतःपासून लांब ठेवलंस। कुलदैवतेचं दर्शन झालं नाही म्हणून सारंग आणि त्या मूर्ख मुलीमध्ये अंतर ठेवायला सांगितलंस। ह्या इडियट ताराला करिअरचं काहीतरी सांगून सोहमपासून लांब राहायला सांगितलं, पण शेवटी या अमृताने माती खाल्लीच। बिंडूक अमृताला हे सगळं करायची काय गरज होती?
खरंच अमृता प्रेग्नेंट असेल का? नाही नाही, अमृता प्रेग्नेंट नाही होऊ शकत. कारण जर का ती प्रेग्नेंट झाली तर ती तिलोत्तमाची फेवरेट होईल आणि माझी या घरावरची सत्ता कमी होईल. नाही नाही, हे नाही होऊ शकत. मी हे नाही होऊ देऊ शकत. ज्या घरावर फक्त आणि फक्त माझीच सत्ता राहणार. वहिनी, तुम्ही एवढ्या अस्वस्थ का आहात? अमृता, काय झालं? रडतेस का असे? हे बाळा, चेहरा का पाडून बसलीस तू? हा, अगं तुला जे काही होतंय ना, ती लक्षणं सगळी गुड न्यूजची आहेत. आई, पुन्हा पूर्वीसारखं घडलं तर याची खूप भीती वाटते मला. आई, नाही, असं काहीही होणार नाही. मी सांगते ना तुला. हा, आता फक्त चांगला आणि पॉझिटिव्ह विचार करायचा. जुनं सगळं विसरायचं. आता नवीन विचार करायचा. जे काही वाईट झालं ना, ते भूतकाळात निघून गेलं. आता भविष्यात तुझं सगळं छान होणार आहे. डॉक्टरांना आपण बोलवायला पाहिजे. आपण चेकअप करून घेऊया. ओके? आई, आई प्लीज, डॉक्टर नको, चेकअप नको, काही नको. आई, आई, ऐका ना माझं, मला खूप भीती वाटते. तर टेस्ट निगेटिव्ह आली किंवा आपल्या मनासारखं नाही घडलं तर मला याची खूप भीती वाटते. पुन्हा सगळ्यांना कळल्यावर घरात तीच चर्चा, तीच निराशा. माझ्यात आता हे सगळं सहन करायची ताकद नाही आहे. आई प्लीज, आई आई. हो 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 हो, तू आधी शांत हो. अमृता, आधी शांत हो. इकडे बघ, माझ्याकडे बघ. एकदम शांत व्हायचं. डॉक्टर नको आहेत ना तुला? मग आपण डॉक्टर नको बोलूया. प्रॉमिस. पण चेकअप करून घ्यावा लागेल ना. तुला हवं असेल तर घरच्या घरी आपण प्रेग्नन्सी टेस्ट किट आणूया. ओके, बरं वाटेल तुला? अगं पण नेमकं काय आहे ते आपल्याला शोधून काढायला पाहिजे ना. तुला हा जो काही सगळा त्रास होतोय त्याचं कारण आनंदाची बातमी आहे का, हे आपल्याला समजायला नको का? मी समजू शकते तुझी भीती बाळा. आणि जर का खरंच असेल तर आपण थांबू शकणार आहोत का? नाही ना. करूया चेक. आणि काहीही झालं तरी सुद्धा मी आहे तुझ्या पाठीशी. डोंट वरी.